अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर चकाला इथे दुपारी 2च्या सुमारास बेस्ट बसला आग लागली। ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यानं बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं। तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र तोपर्यंत बसनं पूर्ण पेट घेतला होता। बाजूची एक कारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आग आटोक्यात आणली। या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। आग कशाने लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या BMW गाडीला अपघात झालाय। मुंबईतल्या खेरवाडी जंक्शन जवळची ही घटना आहे। स्वतः आदित्य ही गाडी चालवत होते। दरम्यान समोरून येणाऱ्या गाडीमुळेच हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत। 14वी मुंबई मॅरेथॉन उत्साहात पार पडली। CSTहून 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनला तसंच वरळी डेअरी येथून हाफ मॅरेथॉन आणि पोलीस चषक मॅरेथॉन पार पडली। गुलाबी थंडीत मुंबईत आबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते। 42,000हून अधिक धावपटू सहभागी झाले। यावेळी आफ्रिकन धावपटूंचं वर्चस्व या मॅरेथॉनवर दिसलं। दरम्यान रिओ ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी ललिता बाबर आणि नाशिकची कविता राऊत आपल्याला मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा सहभागी झालेल्या दिसल्या नाही। मात्र खेतराम मोहम्मद युनुस, इलाम सिंग, अमनदीप कौर, मोनिका आथरे, ज्योती कावडे आणि श्यामली सिंग सारखे भारतीय धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले। 3,77,000 अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस असणारी ही आशियातली सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती करून लढायला हवं असं रामदास आठवले म्हणाले। युती झाली तर RPI 20 ते 25 जागा मागेल आणि जर युती झाली नाही तर 40 ते 50 जागा आम्ही मागणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवलाय। युती झाल्यास कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असं वाटत नाही, त्यामुळे नंतर महायुती होईलच असा अंदाज आठवलेंनी मानलाय। ज्याच्या जास्त जागा येतील त्यांचा महापौर असेल, मात्र उपमहापौर RPIचा असावा अशी मागणी आम्ही ठेवू असंही ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती ही पारदर्शकतेवर हवी आहे, पण शिवसेनेची पारदर्शकता काय आहे याची विचारणा त्यांनी आधी आशिष शेलारांकडे करावी असा टोला ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। आजच्या घडीला आशिष शेलार हे शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, मग आणखीन कोणती पारदर्शकता मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत आहे असा सवाल त्यांनी विचारलाय। युती पारदर्शक होऊ शकतं का? पावित्र्य आहे का दोघांकडे? ज्यांच्याकडे पावित्र्य नाही त्या पारदर्शकता काय असेल? आता समोरचा पक्ष म्हणजे शिवसेना पारदर्शक आहे का हे मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलारला विचारावं किती पारदर्शक आहे शिवसेना। त्यांनीच पुरावे दिलेत मीडियाला। एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी मित्र त्रिसदस्यीय कमिटी नेमली असतानाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर पलटवार करायला सुरुवात केली। सध्या काही लोकांना सत्ता म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याचं मिशन वाटतंय, त्यामुळे त्यांना महापौर पदाची लालसा असते। त्यामुळे वास्तविकतेचं ज्ञान आणि परिस्थितीचं भान ठेवावं लागेल, कारण विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1 आहे असा टोला खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावलाय। मुंबई महापालिका माफिया मुक्त करणं हे आमचा धर्म आहे। त्याला फरफकट काय हो, यावंच लागणार। मुंबईला खड्ड्यामुक्त करावंच लागणार, माफिया मुक्त करावंच लागणार। आए तो उनके साथ, नहीं तो राम राम करके आम्ही मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार। दुसरी गोष्ट मी एक सांगू इच्छितो, वास्तविकता ज्याला म्हणतात ना, वास्तविकतेचं ज्ञान असलं पाहिजे। ठाणे महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे। काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधामुळेच मुंबईमध्ये आम्हाला स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घ्यावी लागली आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं 45 जागांवरती उमेदवार घोषित केलेले असून दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत 19 तारखेला बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे। 19 तारखेला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे, त्यावेळेला आम्ही शिक्कामोर्तब त्या ठिकाणी करणार आहोत। अन्य ठिकाणी आघाडी करण्याच्या बाबतीमध्ये अशोक चव्हाण आणि माझंही चर्चा झालेली आहे। मला असं वाटतं स्थानिक पातळीवरती काही जिल्हा परिषदेमध्ये काही महापालिकेमध्ये आघाडी होऊ शकते। ठाण्यामध्ये आघाडी करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रगती झालेली आहे। कदाचित या 2-3 दिवसामध्ये निर्णय झालेला पाहायला मिळेल। आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुस्लिम लीग पक्षात युतीची घोषणा करण्यात आली आहे। माजी मंत्री अनिल देशमुख आणि मुस्लिम लीगचे नेते शमीम सादिक यांनी नागपुरात ही घोषणा केली।
त्यामुळे काँग्रेससोबत आघाडीचा काही निर्णय होण्यापूर्वी मुस्लिम लीग सोबत एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय करून राष्ट्रवादीनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. नागपूर महानगरपालिकेत सध्या राष्ट्रवादीचे 6 तर मुस्लिम लीगचे 2 नगरसेवक आहेत. 2012च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षानं स्थापन केलेल्या नागपूर विकास आघाडीत मुस्लिम लीगचा समावेश होता. भाजपसोबत मिळून निवडणूक लढवली नव्हती, केवळ विकासाच्या नावावर भाजपला समर्थन दिलं असल्याचं मुस्लिम लीगचे नेत्यांनी यावेळी सांगितलंय. महानगरपालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन्स तपासण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर या ईव्हीएम मशीन्स स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आता महानगरपालिका निवडणुकीसाठी या मशीन्स बाहेर काढून तपासण्यात येत आहेत. वोटिंग युनिट, बॅलेट युनिट एक एक करून कर्मचाऱ्यांकडून तपासून घेतलं जात आहे. ज्या मशीनमध्ये काही चूक आहे त्या मशीन कंपनीत परत पाठवण्यात येणार आहेत. सुमारे 15,000 ईव्हीएम मशीन तपासण्यासाठी 100 अधिकारी आणि कर्मचारी लागले असून पुढील काही दिवस हे काम सुरू असेल. पुण्यात आज एक वेगळी शाळा भरली. ही शाळा होती भाजपच्या कार्यकर्त्यांची. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा वर्ग भरवण्यात आला. टिळक रस्त्यावरच्या न्यू इंग्लिश स्कूलमधल्या वर्गांमध्ये सुट्टीच्या दिवशी कार्यकर्त्यांची शाळा भरली. शाळेप्रमाणेच इथेही घंटा वाजली, राष्ट्रगीत झालं. वर्गावर्गात भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीचे धडे देण्यात आले. हजारी प्रमुख, भूत कार्यकर्ते अशा सुमारे 2,500 कार्यकर्त्यांनी या शाळेत हजेरी लावली. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपी प्रशांत उर्फ हिमेश सोंगटे याला सांगली विशेष न्यायालयानं 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हिमेश सोंगटे विरोधात 9 पुरावे मिळालेत. घटनेनंतर 8 दिवसांनी पोलिसांना हिमेशला अटक करण्यात यश आलंय. संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. पोलीस अधीक्षकांसह इतरही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून होते. अखेर भाजपमधून बाहेर पडलेले माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. पंजाबमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असताना सिद्धू काँग्रेसमध्ये आल्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे हात अधिक बळकट झाल्याचं मानलं जात आहे. सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी नोव्हेंबरमध्येच काँग्रेस प्रवेश केला होता. त्यानंतर सिद्धू सुद्धा त्याच वाटेवर असल्याची चर्चा होती. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी समाजवादी पक्षावर सडकून टीका केली आहे. समाजवादी पक्षासारखा आपण आपला वाढदिवस शाही पद्धतीनं साजरा करत नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय. त्याचबरोबर मोदी आणि काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधलाय. मुंबईतल्या अंधेरीमधल्या लोखंडवाला भागात सकाळी बी हॅपी फाउंडेशनतर्फे फ्री स्ट्रीट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या महोत्सवाला हजेरी लावली. या महोत्सवात विविध खेळ, कला, योग स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. त्यात लहान मोठे सर्वच उत्साहाने सहभागी झाले. यवतमाळमध्ये सुरू असलेल्या सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना फसवण्यासाठी सैन्य अधिकाऱ्यांच्या वेशात वावरणाऱ्या एका तोतया मिलिटरी मॅनला पोलिसांनी पकडलाय. जितू दादाराव जाधव असं या तोतया मिलिटरी मॅनचं नाव आहे. तो अकोल्याच्या बार्शीटा कळी तालुक्यातला रहिवासी आहे. टर्की सैनिकांच्या म्हणण्यानुसार सिरियातील अल्बाबमधील आयसिसच्या 14 ठिकाणांवर त्यांनी निशाणा साधलाय. टर्की सैनिकांच्या मदतीनं बंडखोरांनी आयसिसच्या दहशतवाद्यांवर हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात आयसिसचे किती दहशतवादी मारले गेले या संदर्भात माहिती मिळाली नाही. अल्बाबमधील आयसिसच्या 14 ठिकाणांवर टर्की सैनिकांनी निशाणा साधलाय. इराकी सैन्यानं दक्षिण मोसूलमधील येरिमजा या परिसरात आयसिसच्या ताब्यातून सोडवलाय. त्यामुळे आता इराकी सैन्य टिग्रीस नदीच्या अधिक जवळ पोहोचलंय. इराकी सैनिकांनी आयसिसच्या एका हॉस्पिटलची देखील आयसिसच्या तावडीतून सुटका केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांमधील आपल्या विरोधकांवर सडकून टीका केली आहे. विरोधक आपल्यावर कोणत्याही पुराव्याशिवाय आपण रूसला मिळाला असल्याचं बोलत असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी रेडिओवरील अखेरच्या साप्ताहिक भाषणात अमेरिकन जनतेचे आभार मानलेत. नागरिकांकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ओबामा केअरचा उल्लेख न करता लोकांना भविष्यात चांगली आणि स्वस्त औषधं मिळण्यासंदर्भातही ओबामा यांनी आवर्जून मत प्रकट केलं. भविष्यात चीन आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी ही आश्वासक पूर्ण राहील असा विश्वास व्यक्त केलाय चीनचे अमेरिकन राजदूत मॅक्स बॉक्स यांनी. अमेरिका आणि चीन दुसऱ्या महायुद्धात एकत्र होते आणि या पुढच्या काळातही ते एकत्रच असतील असंही सांगायला ते विसरले नाही.
जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी अमेरिकेनं इतर देशांशी आपले व्यापारिक संबंध कायम ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या बदललेल्या व्यापारी धोरणाचा फटका अन्य देशांना बसतो आहे. ट्रम्प यांनी निर्यात क्षमता घटवून स्वतःचं उत्पादन वाढवण्यावरती भर दिल्यानं इतर राष्ट्रांची आर्थिक कोंडी झाली आहे. मॉस्कोमध्ये पुतीन यांच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या 40 लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. मुख्य चौकात जमत आंदोलनाची परवानगी मागण्यासाठी एकवटलेल्या निदर्शकांना ताब्यात घेण्यात आलंय. इल्दार ददीन यांच्या सुटकेचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. भारतीय लष्कराचा 69वा लष्कर दिन आज साजरा होतोय. या निमित्तानं तिन्ही दलांच्या प्रमुखांनी अमर जवान ज्योतीला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर विविध कारवायांमध्ये शौर्य बजावलेल्या अधिकारी आणि जवानांना शौर्य पदकानं गौरवण्यात आलं. दरम्यान पाकिस्ताननं शांतीचा भंग केल्यास तोडीस तोड उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळी बोलताना लष्कर प्रमुख बिपिनचंद्र रावत यांनी दिला. अमेझॉननं भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा भारतीयांचा अपमान केला. यावेळी अमेझॉननं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केलाय. अमेझॉननं गांधी क्लिप फ्लॉस नावाचे स्लीपर्स विक्रीसाठी संकेतस्थळावर ठेवले असून त्या स्लीपर्सवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं छायाचित्र आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुष्टीवरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनला कडक शब्दात फटकारलं होतं आणि त्यानंतर अमेझॉननं माफी मागितली होती. मात्र आपल्या चुकीतून धडा न घेता अमेझॉननं पुन्हा एकदा भारतीयांना चीड येईल अशी कृती केली आहे. हिमाचल प्रदेशात थंडीची लाट पसरली आहे. सिमला मनालीसह राज्यात सर्वदूर बर्फाचं साम्राज्य पसरलं. यामुळे पर्यटकांनी सिमला मनालीसह इतरत्रही चांगलीच गर्दी केली आहे. काही ठिकाणी पावसाची किंवा बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येते. पुढच्या 4 दिवसात असंच वातावरण राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ठाण्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप झाला. दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये हा समारोपाचा समारंभ झाला. या समारंभाला झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आणि अभिनेत्री निशिगंधा वाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रस्त्यावरील वाढते अपघात आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. 24 तास गेले काही वर्ष डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा स्वरूपाचं अभियान गेली अनेक वर्ष राबवतोय. त्याला पोलीस खात्याकडून अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद मिळतोय. डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास दरवर्षी 1,00,000-1.25 लाख मुलं मुंबई शहरामध्ये, पुणे शहरामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये शपथ घेतात की मी दारू पिऊन गाडी चालवणार नाही, दारू पिणार नाही. त्याचे काही सकारात्मक परिणाम देखील आम्हाला पाहायला मिळत आहे असं दस्तूरखुद्द पोलीस खात्याने सांगितलं. मराठी शाळा बंद पडतात तिथे सोयी सुविधा नाहीत अशा नकारात्मक सूर लावण्यापेक्षा यावर राजकारण करण्यापेक्षा वेगळा आदर्श निर्माण केला एका मुंबईतल्या शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांनी. मुंबईतील गोखले एज्युकेशन सोसायटी परळ येथील RM भट हायस्कूल इमारतीचं नूतनीकरण माजी विद्यार्थ्यांनी एकत्र वर्गणीतून केलंय. मुंबईतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात राहुटी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध राज्यांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या राहुट्या पाहण्यासाठी घाटकोपर परिसरातील अनेक शाळांचे हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राहुटी हा अनोखा उपक्रम शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेमधील विद्यार्थी दरवर्षी राबवतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.